महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे माजी सहसंचालक डॉक्टर संजय जगताप उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर होते। प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय जगताप यांनी विज्ञान आणि एआयच्या युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले। भारत 2047 पर्यंत जगातील तिसरी महासत्ता बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात उपप्राचार्य डॉक्टर रमेश म्हात्रे यांनी शैक्षणिक वर्ष 2025-2026चा अहवाल सादर केला। आज आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत आणि जागतिक परिस्थिती आपण बघतोय, जगामध्ये अस्थिरता आहे, आर्थिक अस्थिरता आहे आणि त्याकरता जगामध्ये असणारा हा 46 कोटी युवांचा देश आणि त्यांच्या मनामध्ये असणारी अस्थिरता, या अस्थिरतेसाठी मनशांती गरजेची आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आपलं मन विचलित न करता आत्मशांती कशी मिळवता येईल, टेक्नॉलॉजीच्या मागे धावायचं नाही आहे, टेक्नॉलॉजीचा वापर मर्यादित केला पाहिजे। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे दोन्ही नाण्याच्या बाजू आहे, चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, कारण अजून त्याच्यावरती काही म्हटलेलं नाही चांगलं काय आणि वाईट काय आहे आणि म्हणून आपण त्याच्या मागं फिरलं नाही पाहिजे। टेक्नॉलॉजीचा वापर मर्यादित केला पाहिजे, अतिरेक टाळला पाहिजे आणि अशा या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये भारताचं योगदान काय आहे। भारत आपण आज म्हणतो की चौथी आर्थिक शक्ती आहे, 1947चं व्हिजन दिलेलं आहे। ठाकूर साहेब राजकारणात असल्यामुळं देशाचं नेतृत्व एका पक्षाकडे आहे आणि जोमानं आपण मार्गक्रमण करत आहोत आणि निश्चितपणानं आपण 1947 पर्यंत जगामधली तिसरी महासत्ता होण्याचा दिवस काही लांब नाही आहे, असं मला या पारितोषिक वितरण समारंभाच्या विषयी सांगू इच्छितो। मी बघितलं नवी मुंबईमध्ये तिसरी मुंबई येऊ घातलेली आहे, नवी मुंबईमध्ये विमानतळ आलेलं आहे, आजूबाजूचं परिसर आलेला आहे आणि याच्यामध्ये निश्चित रामशेठ ठाकूर साहेबांचं योगदान आहे। नवीन नवीन प्रोजेक्ट इथं आणणं, नवीन नवीन वेगवेगळ्या स्कीम्स इथं आणणं आणि इथल्या जनतेला आणि भूमिपुत्रांना त्याचा न्याय करून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि म्हणून असं आदर्शवत व्यक्तिमत्व आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाला लाभलेलं आहे। विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवनगाथा वाचली पाहिजे। ही चित्रफित तर फक्त 2 मिनिटाची आहे, त्यांची जीवनगाथा वाचण्याकरता तुम्हाला कमीत कमी 5-6 महिने लागतील, एवढी त्यांची जीवनगाथा आहे आणि मी ठाकूर साहेबांना विनंती करतो की सगळ्या विद्यार्थ्यांना आपण जे त्यांचं चित्रफित प्रदर्शन केलेलं आहे ते एकदा बघावं की त्यांच्या आजूबाजूला कोण लोक आहेत। विद्यार्थ्यांनी काही बघितले असतील, काही बघितले नसतील, तरी पण शिक्षकांच्या माध्यमातून त्यांनी जाणून घ्यावं की त्यांच्या आजूबाजूला कोण लोक होती आणि त्यावेळेची ती स्टॉलवर्ड लोक होती, आज अस्तित्वात असतील, अस्तित्वात नाही आहे, पण त्यांचा आदर्श त्यांच्या बरोबर आहे। अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि संधींचा उपयोग करून जीवनात यश मिळवावे असा संदेश दिला। महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आदर्श घेऊन भविष्य घडवावे असेही त्यांनी सांगितले। आपण करतोय, योग्य ट्रॅकवर आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। मी इथं भाषणात काही बोलण्याचा भाग नाही, पण आपल्या कॉलेजला ज्या वेळेला शरद पवार साहेब आले आपले अध्यक्ष आणि मला मडवी सरांनी सांगितलं रामशेठ आपल्या एक हॉलची कमतरता आहे, मला मडवी सर प्रचार होता त्यावेळेला, हो 19 गायकवाड सर, नंतर गायकवाड सर आलं याच्यातून आणि मी तो हॉल बांधला जनार्दन पंत हॉल म्हणून। पवार साहेब विरोधी पक्षाच्या उद्घाटनाला आले आणि त्यांनी मला काय, मी सहज ते आपलं माझं काम आहे, मी माझी विद्यार्थी आहे, रेतनं मला दिलंय, रेतमुळे मी झालोय, त्या ह्याच्यात मी बांधलं। त्यावेळेला आम्हाला जास्त लागत नव्हती, जे काय बांधलं तो पवार साहेब म्हणाले सासऱ्याला लुटणारे बरेचसे जावई पाहिलेत, पण सासऱ्याच्या नावानं हॉल बांधणारा जावई मी पाहिला। बघा, एखादी गोष्ट पवार साहेबांच्या तोंडून आली म्हणजे मोठ्या लोकांच्या तोंडून आली की आपल्याला हुरूप येतो काम करायला। मलाही वाटलं का हां साहेबांनी आपली नोंद घेतली, बरोबर की नाही। विलासराव देशमुख ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्याबरोबर मी काम करत होतो, त्यांनी काय म्हटलं, मधुकर भाईंना ते म्हणाले जाहीर म्हणले की मला प्रत्येक जिल्ह्यात एक रामशेठ ठाकूर हवा आहे। बघा, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात रामशेठ ठाकूर हवा आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असल्यानं त्यांना तसं वाटतं
अजितदादा काय म्हणाले परवा मागच्या वेळेला कोल्हापूरच्या ईश्वरपूर किंवा इस्लामपूरच्या सभेत हे सर्वांनी ऐकले, दोन्ही फित्ते आहे अगदी चांगल्या अर्थीनं. काय भाग्य आहे बघा माझं. मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेन, तुम्हाला आपल्या आदर्श आपल्या भारत देशात भरपूर आहेत. आपले महत्त्वाचे कर्मवीर अण्णा हे आपला आदर्श आहे, बहिणी आपल्या त्या आपला आदर्श आहेत आणि त्यांच्याबरोबरीनं महाराष्ट्रातले सर्व महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देबा पाटील साहेबांनी या कॉलेजला दिलं. खरं तर त्यांचं नाव द्यावं कॉलेजला असं एक विषय आला होता. ते म्हणाले माझं नाव का नका देऊ, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव द्या. बघा, स्वतःच्या नावापेक्षा त्यांना ज्यांचा आदर्श आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तोच आदर्श घेऊन आपण पुढं जाऊया. मी बोलायला लागलो की एक उलगडत जाईल आणि जास्त भरपूर बक्षिसं घ्यायची आहेत. तर तशा दृष्टीनं तुम्ही ज्यांनी ज्यांनी बक्षिसं मिळवलीत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना मिळालं त्यांनी पुढं बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचं नक्कीच तुम्हाला मी शुभेच्छा देतो. प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविकात महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्राध्यापकांनी मिळवलेल्या PhD, पेटंट, संशोधन, निबंध, पुस्तक प्रकाशन आणि विविध पुरस्कारांबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य YT देशमुख, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य परेश ठाकूर, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे सदस्य विजय लोखंडे, प्रसाद ढवळे, उपप्राचार्य डॉक्टर लक्ष्मण गवळी, रजिस्ट्रार अनंता जाधव, माजी उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पाटील, डॉक्टर NR मडवी, सुनीता काटकर, ललिता औचिते, प्राध्यापक सतीश ढगे, विद्यार्थी परिषद अध्यक्ष ममता चव्हाण, सचिव हर्षदा नाईक तसेच प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.